सांगायचं झालं तर दीपक सरांची आणि माझी ओळख हे आम्ही कॉलेजपासून म्हणजे काय आम्ही ज्यावेळी भरती क्षेत्रात मी उतरलो माझा भरतीचा प्रवास हा 2015 पासून ज्यावेळी अकॅडमी वडगाव देखील होती त्यावेळी आम्ही प्रॅक्टिस करतो तेव्हापासून जे आमची दोस्त बी आहे त्यात आमचं दोस्त बी आहेत बंधुतुल्य गुरु बी आहेत आमच्यासाठी काय आहे की आता तुम्ही बी काही दिवसाचा अनुभव केला तर आमच्यासाठी काय आहे एक जो भाव नसतो का नाही भाऊ भावापेक्षा सुद्धा जास्त दिलेला माणूस म्हणजे असं आमच्यासाठी आहे दीपक सर असू दे विशाल सर असू तिने जे आमच्यासाठी केले ना ते एखाद्या सगळ्या भावाने सुद्धा नाही केले एवढं केलेलं आहे आणि ह्यांच्यामुळं आज जे काय टिकलोय फक्त या क्षेत्रात फक्त ह्यांच्यामुळे टिकलं माझा प्रवास सांगायचा झाला तर 2015-16ला मी पहिली भरती होती परत आणि माझं त्यावेळी कसं आपलं आता 11वी-12वीचे जे पण असेल तर आपण 12वी प्रत्येकाचं एका जागी भरती करणार आहे पहिले पक्ष तर असंच दंगामुगीमध्ये जाते मला भरतीचं भाव बी माहिती त्यावेळी अकॅडमीमध्ये माझा 140 मार्कापासून पेपरची सुरुवात एवढा काय हुशार बी नसतो ग्राउंडच्या गोष्टी ज्या काय असतात त्यात आपण एक्सपोर्ट ग्राउंडला कष्टाच्या कामाला आपण कधीच कमी होतो त्याचा फायदा आपल्याला एकच आहे तब्येतीचा नाद लागला तब्येतीच्या नादामुळे वर्दीचा नाद आणि वर्दीच्या नादामुळे एवढ्या वर्ष संयम वेळ आणि वय दोन्ही इथपर्यंत येऊन शेवटी जोर मिळत नाही तोवर सोडल्याला 16चा प्रवास 26 तासाचा पण एवढ्या वर्ष टिकून राहिलो टिकून राहण्यामागं कारण आहे की अशा काही माणसांचं आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन भेटतं आणि भरती बी आमची कधी अशी नाही गेली की लय अशा मार्काने गेली कधी जे काही भरत्या गेल्या ते 5-5 मार्काच्या आतच गेल्या सांगायचं सुपरडरची भरती माझी कोल्हापूरची ती एका मार्कात गेली पण त्या दिवशी रडत नव्हती त्या दिवशी हसत बसतो तर एवढं नशीब आमचं हे झालं की एक मार्क 2-2 मार्क सवय होऊन गेली नवीन काय नव्हतं बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये मी जिम ट्रेनर म्हणून 3 ते 4 वर्ष काम केलं युनिव्हर्सिटीला ब्रांच मेडल वगैरे भेटलेलं आहे म्हणजे काय सांगायची गोष्टी नाही ते काय तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे की तुमच्या क्षेत्रात का आलं आहे जे काय करायला आलं आहे त्याचं कारण फक्त विसरू नका आज तुमच्यासाठी तुम्ही इथं राहावं लागलं तर तुमच्या मागे किती जणांची तरी स्वप्नाची आशा तुमच्यावर लागू जाईल त्यांना तुमचं राहिलं नाही त्याच्यात मुलींना सांगतं की तुम्ही लय मोठं धाडस करून येतं आलं तुमचे पादर किती पण तुम्हाला सपोर्ट करायला त्यांचं खरंच पाय दोन पाणी म्हणजे पाय दोन पाणी प्यावं अशी माणसं आहे कारण आता सहसा सोपं राहिलं नाही तुमच्या माघारी तुमच्या काय मुलांना आम्ही एवढं काय काय सध्या आहे त्यांना काय ऐकायला लागते काय सोसायला लागते त्याचं त्यांना माहीत आहे तर हे अनुभव तुम्ही घ्यायच्या नादाला लागू नका जे काय माघारी करतो त्याच्याकडे नाही लक्ष देऊ नका पण काय करायला आलाय उद्देश तेवढा विसरू नका एवढंच सांगतो कारण उद्देश विसरला असाल तर तुम्ही स्वतःला फसवला नाही त्यानं उद्देश विसरला त्यानं स्वतःला फसवलं आता आम्ही ग्राउंडवर आलो ती दंगा मस्ती पण केली पण व्यायामच्या वेळेस व्यायाम केलाय मस्तीच्या वेळेस मस्ती केल्या आणि मार खाताना मार बी खाल्लाय कधी उलट्या शब्दानं आजपर्यंत कधी बोललो तुम्ही मार खाताना दंगा बिंगा करशीला काय तर चुकीचा मार बसला तर लई जाऊ द्या लक्षात ठेवा गप शांत राहून मार खायचा कधी आणि जे काही माणसांची डोक्यात ठेवायचं नाही ते आपल्यासाठीच आहे ते जे पण असतं ते नाही ते दिवस आणि ते कारण कधी विसरून देत नाही त्यामुळे त्याचं एवढं वाईट कधी वाटून घ्यायचं नाही काही इजा झाली काही इजा जाऊन तर त्या इजेला धरून बसायचं नाही आपल्याला कुठली प्रोसेस करायची त्यामुळे प्रॉपर जे काय सांगतात त्याच्यावेळी मार्गदर्शन आहे वेळोवेळी डाईट जो आहे डाईटचं नाही केलं तर ऐनवेळी शरीर साथ सोडतो मी अजून बी आता ट्रीटमेंट घेणार होतो 6 वर्ष ट्रीटमेंट करून ग्राउंडला कोणी तर बघितलं असेल कमरेला बेल्ट लावून रनिंग मारलं म्हणून कधी ग्राउंड सोडलं कधी कारण सांगत बसलं नाही ते नाही मला गाडी नव्हती बरं का माझं होमगार्डचे 6 वर्ष मी होमगार्डमध्ये काढले ग्राउंड कंटिन्यू इथं कासरवाडीत चालू पण कधी आपल्याकडे गाडी नव्हती काही वेळेस माझ्या मित्रांनी मला साथ दिली पण मित्र नव्हते तेव्हा सायकल घेऊन इथंपर्यंत काढले त्यावेळी पोरं गाडी घेतली त्यावेळी मी 10,000ची सायकल घेतली सायकल घेऊन ग्राउंड केली कधी कारण सांगत बसलं नाही किंवा आपल्या कामाच्या बघायला की नाही याच्यासाठी सुद्धा गोष्टी नाही करत नाही नशीबवानाच भेटतात इथे हे ग्राउंडचं आयुष्य स्टेटरचं आयुष्य सहसा कोणाला भेटत नाही आणि तिथं जे कोण बसल्यात ते कोण बाप कमाईवर जगणार नाही त्यातली बऱ्यापैकी जे काय आहेत ते कष्टानं गरीब घरात आपण सगळी आली ही जाणीव जर ठेवली का नाही मी आज ना उद्या तुमच्या
जास्त जे काही बिया घेणार आहे ते साधित करणार आहे आणि आपल्यात मला वाटेल इथे घेऊन काय काय नाही तुमचं टार्गेट नाही मोठं आहे. विहिरीतल्या बेडकापेक्षा समुद्र पडला आपल्याला समुद्रात भेटायचं आहे. समुद्रात लाटा लय मोठे तर टिकायला तुमची ताकद जी काय आहे ती आता इथं तुम्हाला भरायला लागेल. त्याचा फायदा होणार आहे. त्यांनी सांगेल ते बी करा. तुम्हाला जो काय वेळ भेटतील त्याचा सुद्धा चांगला फायदा घ्या. एक्स्ट्रा वेळ द्या. त्या वेळेसाठी आता 2 तास आले ना 2 तास फक्त ग्राउंडच्या डोक्यात राहू. बाकीच्या गोष्टी बाकीच्या चर्चा करायला तुम्हाला दिवस पडले. जास्त टेन्शन घेऊन मी काय करायचं नाही. समजा 1 तास एवढं सांगितलं दिवसात 1 तास पण स्वतःसाठी द्या. डेली सकाळी मेडिटेशनचा एक फायदा होतो. किमान 5 ते 10 मिनिटं स्वतःशी बोलायला शिका. त्यावेळेस मी आता हे सांगतो की शेवटच्या वर्षात मी स्वतः केलेलं प्रयोग आहे. त्याचा फायदा मला झाला. शेवटच्या 6 महिन्यामध्ये मी पूर्ण मेडिटेशन आणि ह्याच्यामध्ये एवढे कुणाला काहीच बोलू द्या. अभ्यासाची मतलब ज्या गोष्टी लागतात त्या विचारायला कधी घेणार. आपलं क्षेत्र असं आहे तिथं जो त्रास आहे की नाही याच्यापेक्षा कितीतरी पटीनं तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं आहे जर व्हायचं असेल याच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्रास आपल्या नोकरीमध्ये फील्ड वर्कला आहे. त्यामुळे हे माइंडसेट करा. तिथं जे केल्यानंतर तुम्हाला त्या ऐशारामाची जीवन आहे असं काही नाही. कारण तुम्ही जे आता असणार आहे त्याचं तुम्हाला कमी येणार. त्यामुळे जेवढा वेळ थोडा अभ्यासाकडे तुमच्या त्या तयारी करून जाणार. त्याचं काय कमी आहे वेट लॉस करायचं आहे फिटनेस वगैरे आलं असेल कोण नवीन असेल तर 1.5 ते 2 महिने जास्तीत जास्त 1.5 महिन्यामध्ये तुम्ही तयारी करून घ्या फिटनेसची आणि तिथं पुढे स्पीड वाचवा. तुम्ही होऊन जाते फक्त तुमचं प्रॉपर डाएट आणि अभ्यासाचं पण नियोजन व्यवस्थित राहू दे. मला काय दिवस काढलेले माणूस बाहेरच्या ठिकाणी फक्त व्यवहार चालतो. जीवनाची गेले की त्याची काय केलं फक्त पैसा बोलतो. तर असं माणसं आपल्या की पैशापेक्षा जास्त तुम्हाला सख्या भावाप्रमाणे पैकीप्रमाणे मार्गदर्शन करतात. आपल्या घरात जातं जातं त्याचं फक्त भाट ठेवून एकाच ठिकाणी टिकून राहावं. बोल घालणारे आजूबाजूला आपण प्रत्येक ठिकाणी वातावरण असतो. ज्या ठिकाणी आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आणि स्वतःवर विश्वास ठेवून राहावं. दुसऱ्यापेक्षा जास्त स्वतःवर विश्वास ठेवा. हीच गोष्ट महत्त्वाची आणि निगेटिव्ह माणसांपासून जरा लांब राहावं. त्या वातावरणात आपण ज्या क्षेत्रात आहे इथं फक्त पॉझिटिव्हिटी महत्त्वाची आहे. जर निगेटिव्हिटी जर भरली तर तुम्ही काही करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह नाही प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्हमध्ये कसं करता येईल हे करा. आता माझे 10 वर्षाचा प्रवास सांगितलं तर त्याच्यामध्ये त्यांना वय घातली वेळ घातली. पण मी त्यांना असं सांगतो की ह्या 10 वर्षात माझा बिझनेस जो काय राहिला हे माझ्या 10 वर्षात राहिलं. तर 10 वर्षामागं मी खोलीत जात असतो तर 10 वर्षात माझा आता तुम्ही खात्यातली माणसं बघताय बिझनेसचा 10 वर्षात आता मी वया त्यापेक्षा माझी पॉझिटिव्हिटी आहे की माझं शरीर चांगलं आहे आणि जे काही खाल्लं आहे ह्याच्यावर माझं पुढलं आयुष्य बी चांगलं आहे. माझ्या वातावरणात जे मी ज्या वातावरणात वाटलं तिथं सगळी गुंडगिरी व्यसनांचा असून सुद्धा आपण त्यात वेगळं आहे. हे वेगळे पण फक्त आपण इथं आलो ह्या गोष्टीमुळे. तुम्ही आज चौकातल्या गोष्टी चौकात न बसला इथं बसलाय ह्याचे फायदे काय आहे. तिथं जे काय घडणार आहे त्याच्यापासून तुम्ही अलिप्त राहणार आहे. तिथं ज्या काही चांडा चौकटीच्या असतात घडामोडी त्याच्यापासून तुम्ही लांब आहे आणि ह्याचा फायदा फक्त घ्या. व्यसन करू नका. डाएट प्रॉपर करा. जे काही मार्गदर्शन भेटते त्याचा फायदा घ्या. जे काही माणसाचे जे काही क्षण भेटल्यात आपल्याला वेळ भेटला त्याचा फायदा